नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपली पुन्हा फवारणी आहे. कपाशी पिकामध्ये आपण फवारणी करणार आहोत आज राऊंडअप तणनाशक. याच्या अगोदर आपण मिरा 71ची फवारणी केली आणि आज पुन्हा राऊंडअप तणनाशकाची फवारणी करणार आहोत. तर फवारणी करून कालावधी झालेला आहे शेतकरी मित्रांनो, 23-25 दिवसाचा कालावधी झालेला आहे. तर आपण फवारणी का करणार आहोत, का केली फवारणी, तर पूर्ण डिटेल्स आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर सुरुवात करूया आपण आजच्या या व्हिडिओला. तर शेतकरी मित्रांनो, आपण आता शेतामध्ये जात आहोत आणि फवारणी सकाळीच करावी. सकाळी फवारणी केली की ओलही भरपूर राहते, जमिनीमधली ओल वरता येते शेतकरी मित्रांनो, रिझल्ट चांगला मिळतो. आणि आपण पहिले फवारणी केली शेतकरी मित्रांनो मिरा 71ची. आपलं शेत जवळच आहे आता. तर शेतकरी मित्रांनो, आपण सर्वात अगोदर मिरा 71ची फवारणी केली. तण मोठे होते आणि तण मोठे असल्याच्या कारणाने आपण मिरा 71ची फवारणी केली. आणि मिरा 71मध्ये घटक ग्लायफोसेटच आहे, अम्युनियम सॉल्ट आणि ग्लायफोसेट 71 SG. हे शेतकरी मित्रांनो SG फॉर्म्युलेशनमध्ये आहे, ते शेवड्यामध्ये येतात नाही का आपलं मिरा 71. आणि जे आपलं राऊंडअप आहे हे ग्लायफोसेट आहे, ते SL म्हणजे द्रव रूपमध्ये येतात. हे पाण्यामध्ये लवकर विरघळते आणि मिरा 71 लवकर विरघळत नाही, त्याला विरघळायला टाईम लागते. तर हे आहे माझी कपाशी, छावा कपाशी. तर आपण कालच फवारणी केलेली आहे. इथे आपण राऊंडअप फवारणी केलेली आहे. आपण राऊंडअप औषधही आणलेले आहे. तर आज आपल्या कपाशीला 49 दिवसाचा कालावधी पूर्ण होत आहे छावा कपाशीला. तर विषय असा आहे शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदा आपण मिरा 71ची फवारणी केली, आता दुसऱ्यांदा थेट 23-25 दिवसांनी पुन्हा राऊंडअपची फवारणी. का? कारण की पाऊस आला, मिरा 71ची फवारणी केली, मोठे मोठे तण पूर्ण नष्ट झाले. तर मोठे तण पॉवर जास्त आहे शेतकरी मित्रांनो मिरा 71मध्ये. 71% ग्लायफोसेट अम्युनियम सॉल्ट आहे. आणि आपण जर राऊंडअप जर फवारणी केली असती मोठ्या तणामध्ये, तर मोठ्या तणामध्ये राऊंडअपचा असर पडला नसता. कारण की ग्लायफोसेट 41%च आहे SL फॉर्म्युलेशनमध्ये आपल्या राऊंडअपमध्ये. त्यानुसार मी पहिली फवारणी मोठे तण होते म्हणून मिरा 71 फवारणी केली. आता लहान तण आहे पोट्यामध्ये बघा, कारण की मिरा 71 फवारणी केल्यामुळे मोठे तण सर्व नष्ट झाले आणि पाऊसच चालू होता, अनामधात पाऊस यायचा, तर लहान तण लगेच निघाले. आणि आता निंदन चालू आहे शेतकरी मित्रांनो, तास पूर्णपणे निंदलेले आहे. आता मंदातलं पोट्यातलं तण वाढू नये यासाठी आपण राऊंडअपची फवारणी चालू आहे. आणि दोन्हीही तणनाशके आंतरप्रवाही आहे, पानावाटे शोषून घेतात आणि मुळावाटे थेट मुळापर्यंत जाऊन तणकट नष्ट करतात. तर या कारणासाठी आपण पुन्हा कंटेंट चेंज केलेली आहे. म्हणजे मिरा 71 जे आहे ते आपण दुसरे आणलेले आहे राऊंडअप. राऊंडअप ते तणनाशक आहे, मिरा 71 तणनाशक आहे नाही का. तर अशा पद्धतीने आता मी हे पोट्या का नाही निंदला, कारण की निंदाला खर्च जास्त येत होता, म्हणून मी तास निंदून घेतलेली आहे. तर आता हे पूर्णपणे तण नष्ट होऊन जाणार. दोन्हीही घटक सारखेच आहे, आंतरप्रवाहीच आहे शेतकरी मित्रांनो. तर आता उशीर न करता आपण फवारणीला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो. आणि आपली मात्रा आहे शेतकरी मित्रांनो 75 ml पर 16 लिटर डब्याला. आता राऊंडअप हे 1 लिटर येत नाही, 900 mlच येतं शेतकरी मित्रांनो. बघा 900 mlच आहे, मी दाखवतो तुम्हाला. बघा हे बघा राऊंडअप आहे का नाही, 1 लिटरचा 1 लिटर आहे इथे. पण इथे जर बघितलं
इथे 900 ml दिसते आपल्याला, हे बघा आहे. या 900 ml मध्ये 12 डब्बे होतात 16 लिटर पंपाचे, 75 ml पर डब्याला अशी मात्रा येते शेतकरी मित्रांनो. तर आता आपण सुरुवात करूया. तर आपण आता बकेट घेऊया. तर आज 4था दिवस आहे शेतकरी मित्रांनो निंदन. तर आपली ही छावा कपाशी बघा आता वाढीला सुरुवात झालेली आहे. बघा कपाशी पिकाची वाढ होत आहे. हे बघा आता चांगली टोंगाच्या वर झाली आहे, मांडी मांडी आलेली आहे आणि 49 दिवसाचा कालावधी झालेला आहे, पातीवरही आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं, माझे व्हिडिओ पण मी अपलोड केलेले आहे की आपल्या कपाशी पिकाची वाढ का झाली नाही, लहान काय आहे. बरेचसे शेतकरी मित्र कमेंट करतात की तुमची कपाशी लहान आहे. हो लहान आहे. याच्या मागचं कारण काय? 3 मुख्य कारण आहे. पहिलं कारण मजूर मिळालं नाही, तणकटाने मार खाल्ला कपाशी पिकाने. आणि दुसरं कारण हिटविट मॅक्स फवारणी केली, पाऊस आला नाही. आणि तिसरं कारण वेळेवर पाऊस मिळाला नाही आपल्या कपाशी पिकाला. तर म्हणजे खूप तळण झाली 1 महिन्याची. त्या कारणानेही आपल्या कपाशीची वाढ झालेली नाही. परंतु आता वाढीला लागलेली आहे, पूर्ण पराठी हिरवीगार दिसत आहे बघा आहे. आणि आपण आता 3-4 दिवस झाले आपल्या कपाशी पिकावर कीटकनाशकाची फवारणी झाली आहे, मोनोशील आपण फवारणी केलेली आहे. तर आपली फवारणी जसं निंदन समोर समोर जात आहे तसतसं आपली फवारणी चालू आहे. आपल्याला पोटॅश फवाराची आहे आणि दोन्हीही औषध शेतकरी मित्रांनो आंतरप्रवाहीच आहे. फक्त फॉर्म्युलेशन वेगळे आहे. जे काही औषध तयार झालेले आहे ते फॉर्म्युलेशन वेगवेगळे आहे. तर हे आपली छावा कपाशी आहे. तर आता आपण औषध तयार करूया. आणि फवारणी शेतकरी मित्रांनो सकाळीच, तणनाशकाची फवारणी सकाळीच पाहिजे 12 वाजताच्या आत. नंतर ऊन जर ढगाळ वातावरण असेल तर चांगला पर्याय आहे. पण जर ऊन तपत असेल नंतर तर फवारणी थोडी सक्सेसफुल होते, पण तणकट मरायला वेळ लागतो, कारण की ओल सोकते थोडीशी वरची. आणि सकाळी आज अशा वातावरणात ओल वर तर आलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा. तर हे आपली छावा कपाशी आहे शेतकरी मित्रांनो बघा. पाणी ही शुद्ध आहे बघा आहे. तर सुरुवात करूया आता आपण औषध बनवायला. आता हे राऊंडअप आहे, हे 900 ml आहे शेतकरी मित्रांनो बघा आहे. 900 ml बरोबर क्लिअर 900 ml आहे, 1 लिटर येत नाही. तर आपल्याला याच्यात 12 डब्बे पंप करायचे आहे. पर 16 लिटर पाण्याला आपल्याला हे बघा 16 लिटरचा पंप आहे तर 75 ml येतात नाही का. तर आता आपल्याला हे एक डब्बा आहे, या डब्याप्रमाणे आपण याच्यात सर्वप्रथम पहिले हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 9 डब्बे आपण पाणी टाकलेलं आहे. आता हे टाकायचं आहे ह्या डब्याने मोजून. टाकायच्या अगोदर याला शेक करून घ्यायची आहे, हलवायची आहे शेतकरी मित्रांनो. अशी शेक केली की नंतर आपण बकेटीमध्ये टाकायचं आहे. आपण याच्यात 9 डब्बे पाणी घेतलेलं आहे. आता हा एक डब्बा 10वा डब्बा होणार बघा.
फुल घ्यायचं आहे भरून. बघा भरलेला आहे आणि हे याच्यात टाकू आपण. हे 10 डबे पण झालेला आहे आणि हे बघा आता आपल्याला या डब्याने याच्यात पाणी टाकायचं आहे. बघा आता हे 11 डबे झालेले आहे. आता या डब्याने याच्यात पाणी टाकून फुल भरून या डब्यात टाकायचं आहे आपल्याला. बॉटलही धुतल्या जाते आणि परफेक्ट शेतकरी मित्रांनो आपलं 12 डब्याचं पाणी तयार झालेलं आहे. बघा झालं शेतकरी मित्रांनो. पहिले आपण 9 डबे टाकले पाणी या डब्याने, नंतर 1 डब्बा यांनी टाकलेला आहे, 10 झाले. नंतर अर्धा डब्बा 11वा, नंतर पुन्हा धुवून टाकलेला आपण 12. असं 12 डबे हे पाणी झालेलं आहे शेतकरी मित्रांनो. बघा अशा पद्धतीने आपलं औषध तयार झालेलं आहे शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, फवारणी बघा कशा पद्धतीनं आपण सावकाशरित्या केलेली आहे. नौजल तेच आहे, आपलं नौजल तेच आहे. पोट्यामध्ये तणकट आहे, तासातलं तणकट आपण निंदून घेणार आहोत महिलांच्या सहाय्याने. चला तर आता सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो. परंतु आता हे औषध तयार झालेलं आहे, याला ढवळून घ्यायचं आहे आपल्याला. आपल्यापाशी नौजलच्या सहाय्यानेच चांगलं. आणि हे एसएल फॉर्म्युलेशनमध्ये आहे तर लवकर पाण्यासारखं आहे तर लवकर तयार मिसळते. पण एसजी फॉर्म्युलेशनमध्ये जर असतं जसं ग्लायफोसेट ॲम्युनियम सॅल्ट म्हणजे मिरा 71, ते लवकर विरघळत नाही, त्याला 15 मिनटं लागतात पाण्यामध्ये विरघळायला. आणि एसएल फॉर्म्युलेशनमध्ये आहे, दोन्हीही तणनाशके शेतकरी मित्रांनो आंतरप्रवाही आहे. बघा आता आपलं औषध तयार झालेलं आहे शेतकरी मित्रांनो फवारणीसाठी. औषध टाकायच्या अगोदर याच्यात 7 लिटर पाणी टाकायचं आहे शेतकरी मित्रांनो. 7 लिटर म्हणजे अर्ध पंप भरून घ्यायचा आहे जवळपास. 5 लिटर टाकलं म्हणजे औषध टाकायच्या अगोदर पहिले पंपात पाणी असणे आवश्यक आहे, तेव्हाच ते पंपात औषध पूर्णपणे मिसळतं. आपण पाणी टाकलेलं आहे. आता या सहाय्याने एक एक माप आपण याच्यात टाकूया. बघा तर हे माप आपण टाकलेलं आहे. आता पंप फुल व्यवस्थित भरून घेऊया शेतकरी मित्रांनो. अशी फवारणी चालू आहे मग शेतकरी मित्रांनो राऊंडअपची. बघा बारीक तणकट आहे, हळूहळू तर सावकाश फवारणी जर केली हे बारीक तणकट राहणार नाही. तास निंदलेले आहे बघा.
तर अशी फवारणी करत आहोत आपण. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो तुम्हाला? तुम्ही केली का पुन्हा कपाशी पिकामध्ये तणनाशकाची फवारणी? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो. पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो आपण. धन्यवाद.